नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर आपण मराठमोळा लुक करून मस्त चाललो पंकज शेठच्या शेवंतीला. तिथं आलो असता मंडप वगैरे तर बांधून झाला होता, पण मंडप हा खाली का? तर नवरदेवाची विचारपूस केली असता असं कळलं की नवरदेव स्नानगृहामध्ये स्नान करतोय. मग काय आपला व्हिडिओ तिकडं वळाला. तिथं पोचलो असता नवरदेवाचा आपण व्हिडिओ घेतले, पण नवरदेवानं वन साईड खूप डायलॉग मारले होते, त्याच्यामुळे ते डायलॉग म्यूट करावं लागले. नंतर आपण गेलो किचनमध्ये आणि बघतोय तर सगळ्या लेडीजनं वन साईड पीठ मळायला सुरुवात केलेली होती. तर पीठ मळून झाल्यानंतर बाहेर बोलावलं तर बघतोय रूपा आमची सर्वांना सरप्राईज देण्यासाठी सडनली तिथं अचानकमध्ये भयानक आली. नंतर जुन्या किचनमध्ये गेलो असता तिथं सोमानं वन साईड तेल तापवायला ठेवलं होतं, कारण पुऱ्या तळायच्या आहेत ना, तेल तापवायला ठेवलं. बाहेर आलता असता आंटीचा मला आवाज आला, नंतर वन साईड तेल तापलं तर सोमा आणि सदानं त्याच्यामध्ये कुरड्यांची वन साईड आहुती देऊन टाकली. बाहेर आला असता बाहेर आल्यानंतर बघतोय नवरदेव मस्त आवरून सावरून बाहेर येऊन असता टाकाटाक उभा होता. नंतर सुनबाईनं सर्वांना हळदी कुंकू लावायला सुरुवात केली. इथलं आवडलं असता आम्ही गेलो किचनमध्ये, परत तिथं पुऱ्या तळायला सुरुवात झाली होती. मग काय बघितलं, वैभव शेठ पण आले होते. वैभव शेठला टेस्ट घ्या म्हटलं, त्यांनी मस्त पुऱ्या तुडवायला सुरुवात केली. बाहेरून बघतोय तर काय आहे, चक्क सासू सुना एकमेकांना हळदी कुंकू लावत होता. आता उन्हाळा आहे म्हटलं, सरबत जर नाही झाला तर कसं होईल? मग काय एका वहिनीनं ग्लास मोकळे केले, दुसऱ्या वहिनीनं वन साईड ग्लास भरले आणि सुनायला आवाज दिला सर्वांना सरबत वाटण्यासाठी. आमची सुनबाई सरबत वाटत होती तर माझं सडनली लक्ष गेलं आमच्या दुर्वावर. दुर्वा मस्त ताईसाहेबांच्या शेजारी बसून पुऱ्या तोडवायचं काम तिचं चालू होतं. बाकी तुमचं काम चालू द्या, माझं काम चालू द्या, असं तिचं म्हणणं होतं. नंतर वैभव शेठनं सर्वांना सरबत वाटायची आम्ही त्यांच्या स्वतःच्या खांद्यावर घेतली. मग काय खाली बसलेले जेवढे पाहुणे होते सगळ्यांना सरबत घेऊन वैभव शेठ खाली गेले. नंतर घरात आलो असता बायकांना पुऱ्या देण्यासाठी आंटीनं मस्त पुऱ्या बांधायला सुरुवात केली. नंतर खाली गोठ्यामध्ये गेलो तर आपले नवरदेव मस्त तिथं रिलॅक्स बसले होते, कारण शेवंती संपली, खुशी त्यांच्या चेहऱ्यावर मावत नव्हती.